शेअर्स ऑन डिस्काउंटचा आपण सम बघूया। त्याचे जर्नल एंट्रीज अशा असतील, जर शेअर्स हा डिस्काउंटवर विकला असेल आणि तो शेअर समजा फॉर एक्झाम्पल 10,000 इक्विटी शेअर्स इश्यू केलेत 15 रुपयाप्रमाणे आणि ऍप्लिकेशनच्या वेळेला 5 रुपये, अलॉटमेंटच्या वेळेला 9 रुपये असे जर घेतले, दॅट मीन्स 9 आणि 5 झाले 14, अलॉट टोटल आपल्याला मिळाले 14 रुपये, म्हणजे 1 रुपयाचा डिस्काउंट झाला। तर याच्या जर्नल एंट्रीज कशा येणार? फर्स्ट, ऑन द टाइम ऑफ ऍप्लिकेशन बँक अकाउंट डेबिट 50,000 टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट 50,000, कारण आपल्याला फर्स्ट ऍप्लिकेशनच्या वेळेला पैसे मिळतात। मग हेच आपण ट्रान्सफर करतो इक्विटी शेअर कॅपिटलला। इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 50,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल 50,000। त्याच्यानंतर स्टेज येते अलॉटमेंटची। अलॉटमेंटच्या वेळेला आपण डिस्काउंट दिलेला आहे आणि तो डिस्काउंट आपल्याला इथे दाखवायचा आहे। डिस्काउंट हा आपला लॉस असल्या कारणाने डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट हा डेबिट होतो। सो इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 90,000, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट 10,000, हा ट्रान्सफर झाला इक्विटी शेअर कॅपिटलला म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल 1 लाख। मग ऍक्च्युअल आपल्याला पैसे मिळतात बँक अकाउंट डेबिट 90,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट 90,000। हे 2 स्टेप्स मध्ये तुम्हाला इश्यू ऑन डिस्काउंट ऑफ इश्यू ऑफ शेअर्स ऑन डिस्काउंट हा मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलेला आहे। हेच जर आपण बॅलन्स शीट मध्ये प्रेझेंट केलं तर शेअर कॅपिटल हा लायबिलिटी साइडला 1.5 लाखाचा दिसेल, कारण कॅपिटल हा 1,50,000चाच आहे। भले आपण डिस्काउंट त्यांना 10,000चा दिला असेल, पण कॅपिटल हा 1,50,000चाच असणार आहे आणि आपल्याला पैसे मिळालेत 1,40,000 म्हणून ते बँकच्या आयडिंग खाली दिसतील आणि तोच डिस्काउंट जो 10,000चा आपण ऑफर केला होता पब्लिकला, तो ऍसेट साइडला डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स 10,000 असा प्रेझेंट केला जाईल। असेच खूप सारे अकाउंट्सचे 11वी 12वीचे डिटेल्ड व्हिडिओज आणि 11वी 12वी कॉमर्सचे बाकी सर्व विषयांचे डिटेल्ड व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या सिद्ध कॉमर्स क्लासेसच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।